ते तर आमच्या सारून ना जाम एन्जॉय करतो. तिला सर्व गणपती आवडले. सारा कुठला घ्यायचा गणपती आपल्याला? गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी ॲक्च्युली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण ज्या दिवसाची वर्षभर महिनाभर दिवस आणि तो क्षण आता काही तासांवर आलेला आहे. म्हणजे काही आपला गणपती बाप्पा उद्या आपल्या घरी विराजमान होणार आहेत. तर मित्रांनो, त्यासाठी आपली खास जी गणपती माखाची तयारी झाली होती ती माखारी आपली ऑलरेडी सेट झालेली आहे. सर्व वगैरे आपला LED वगैरे सोनं ओके झालेली आहे. आतमध्ये पण जास्त थोडे LED लावलेले आहेत. तर मित्रांनो, आज ना आपण आपल्या गणपती बाप्पाला आणायला जाणार आहोत आणि गणपती बाप्पा आणायचा कार्यक्रम आहे आपला तो फुल खतरनाक होणार आहे. कारण आज आम्ही आपल्या गणपती आणायला बँजो असणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. खतरनाक बँजो डान्स मी सर्व असणार आहे आज. तर मित्रांनो, आता वाजले 10:30 आपल्याला लेट. कारण पहिला मी जाणं कलंबोली, कारण मामाचा गणपती पहिला आणायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनल जो कोण नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो, आपल्या चॅनल जो कोणी आता नवीन व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. जुने असेल त्यांनी लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. इथं बघू शकता गुड्डीच्या हातकलेची पूजा पण झालेली आहे. ते मित्रांनो, समोसा आणि खाली जाऊन समोसा आणलेत. आणि साईड बघा, आमच्या आज आंघोळ नाही गेली जाऊन तशीच आहे. ते मित्रांनो, या तुम्ही नाश्ता केला नसेल तर समोसा खायला आहे. आणि मित्रांनो, आता आम्ही आलोय गाडीमध्ये. आता मॅगडीजवर थांबलोय, पेट्रोल फिलिंग करतो गाडीमध्ये. आणि माझ्यासोबत आहे कनू आहे, कनिष्ठ. आम्ही चाललो गणपती आणायला. कुठे आणणार आम्ही आता आलो गणपती आणायला. सध्या आम्ही कार घेतले आणि प्रवीण, राहुल आणि उमेश ते रिक्षामध्ये येतात. कारण आपला गणपती रिक्षामध्ये टाकणार. तर आम्ही आता आपल्याला भिंगरेला जायचं आहे गणपती आणायला. इथून जवळ आता 15-20 मिनिटाचं अंतर आहे. मस्त आता बँजो सर्व आलेत घरी. आणि आता आपण गणपती एकदम वाचत आणायचं, फुल मजा करायची. चला ते मित्रांनो, आपण गणपती आणायला जाऊ. काही आता आलोय भिंगारी गावामध्ये. आणि आज जो तो जण गणपती नेते मामा चालले पुढं, आम्ही मागं. तर फायनल भिंगारला आलोय, आपल्याला गणपती घ्यायचे. आणि मामासा गेलो पुढं. तर मी त्यांना पटायला पुढं आपला तर गणपती लोड होईल. त्यानंतर प्रवीणचा माझा याला बांधून हो साहेब. ठेवा, माझ्यावर नका घेऊ. जाऊ दादा. हा चला.
तर आता जस्ट घरी आलो. मामाचं मी गणपतीचा आगमन सोहळा बघितलं सगळं करता डान्स बँड सगळं होता. झाली मस्त धमाल घेऊन नाचलो झालं. आता घरी आलोय. गणपती सामान पण घेतलं आणि आता वाजले 4:30 वाजले. आता 6:15 वाजले. तर आपण आता आपला गणपती आणला उलगायला जायचं. तर त्याला मी तर टाइमपास नाही फटाफट आपला गणपती आणायचं. मी इथं व्हिडिओ बघा असेल ना मी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर त्याला मित्रांनो आता आपण गणपती आणायचं कारण जाम लेट झालं उशीर झाला. काल पडतं सांगितलं पण ट्रॅफिक पण होतं. तर मित्रांनो सायरीला आम्ही निघलो आता गणपती आणायला. सायरीवर टोपी घातली. आता आज आपण रिक्षाने जाणार आहोत. रिक्षामध्ये कोण आमचे चला पाच पाऊस पण चालू आहे. बस आपली बस. तर काय आपण आता गणपती चाललोय. माझ्या भावाची रिक्षा आहे. इथं सोबत आहे माझे अमर इकडे बघ. माझा भाऊ आहे अमर. आम्ही आता गणपती चाललो. खूप बरेच दिवस बाप्पाची वाट बघू होतो. आता तो फायनली 7वा दिवस आलेला. आपण चाललोय बाप्पाला आणायला. आणि माझ्यासोबत आले सायरू पण आले. तर ऐकर हाय. तर मित्रांनो आता पाऊस पण पडायला लागला. सकाळपासून पाऊस नव्हता पण जसा आम्ही आता गणपती पाहणार निघालो तर आता पाऊस पण आला. तर चालेल मित्रांनो आता आपण गणपती आणायला डायरेक्ट आपल्याला गणपती आणायला जायचं आहे उलवेन रोडला. तर इथून जवळ एक 10-15 किलोमीटर असेल. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलोय उलवेन रोडला. आणि बघू शकता माझ्या ही रेल्वेची पटरी आणि इथे मागच आहे आपल्या जो आपण दरवर्षी इथं गणपती आलो तिथं आपण आलो. तर मित्रांनो फायनली तर आम्ही आलो आमची आम्ही दरवर्षी गणपती घेतो ना तिथं आलो उलव्याला. पण गेले 10 वर्ष त्या दादाचं दुकान पनवेलला असायचा. पण सध्या आता त्यांना काही प्रॉब्लेम होत आहे. त्यांच्या घराच्या खाली जो गाला येते तिथं काही गणपती ठेवलेत. आता आम्ही आलो उलव्या रोडला. आणि माझ्या मागे बघू शकता खाली आजूबाजूला नुसते गणपती आणि इथले गणपती एवढा भाजपाचं असतं ना. यांचे कलर आखणी आम्ही एकच वर्ष घेतलेला 2010 साली घेतलेला उलव्याचा गणपती. तेव्हापासून गणपती आमचं इथंच असतं. तर लॉकडाऊनमध्ये फक्त आम्ही एकदा याला भेटला म्हणून दिसून घेतलं. त्यानंतर सलग 12 वर्ष आमचा इथून या दादाच्या दुकानात गणपती होतो. तुम्हाला या गणपतीची सर्व डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शन लिंकला टाकेन. दादाचा नंबर वगैरे सर्व ॲड्रेस सर्व डिस्क्रिप्शन लिंकला टाकेन. जर तुम्हाला यावर्षी गणपती आवडला तर तुम्ही पुढच्या नक्कीच इथे येऊन तुम्ही आपल्या या गणपती शॉपला भेट देऊ शकता. तुम्हाला दाखवता भारी गणपती. ते तर आमच्या सारून ना त्या एन्जॉय करतो. तिला सर्व गणपती आवडले. सारा कुठला घ्यायचा गणपती आपल्याला? इथं शंकर पार्वती पण इथं. गणपती पॅकिंग केलं तर आपण आता आपला गणपती घेऊन जाऊया आपल्या रिक्षा. आणि हे बघा आपला हा दादाचा शॉप आहे. येता आणि दादा इथे गणपती सजवायला. तुम्ही जर पुढच्या शाळेत तुम्ही इथं फेटा वगैरे सर्व तुम्ही देऊ शकता ना बनवायला. पण ते सर्व इथंच बनवतात गणपती आणि सजावट पण इथंच करतात. आणि हा लालबागचा राजा बघा कसला भारी सजवलं. आणि इथं समोर बघा गणपती बाप्पा फेटा बघू शकता. पण ती चांगली क्वालिटी. आता सध्या गणपती डिलिव्हरीचा टाईम झाला म्हणून सगळं प्लॅस्टिक पण दाखवून ठेवले. तर तो हा श्री आर्ट गणपती कारखाना उलव्याचा फेमस आहे. एकदम सुपर गणपती असं इथं. हा ॲड्रेस तुम्ही पाहिजे पॉज करून घ्या. पुढच्या वर्षी नक्की त्या आपल्या कारखान्याला भेट द्या. तिथं मागे ह्या इथे समोर गणपती सजावट करतात. आणि इथं आपल्या सर्व गणपती मूर्तीचा सर्व कारखाना आहे. तर मी आता आपल्या गणपतीचे पॅकिंगचं झाले. हा आपला गणपती पॅक झाला. आता आपल्याला रिक्षामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि घरी जायचं. आता चला मित्रांनो आपलं आता गणपती पॅकिंग वगैरे सर्व झालं आहे. आता आपल्याला जायचं आहे. या बाजूला तुम्ही बघता तिथं गणपती सजवले जातात. म्हणजे फेटा वगैरे हिरे मोती सर्व लावले जातात. तुम्हाला सर्व काम तुम्हाला इथंच भेटेल. तुम्हाला वाटतं फेटा पाहिजे तर फेटा पण भेटेल. नुसतं सजून पाहिजे सजून पण भेटेल. आणि सध्या आता हा या बाजूला नुसते गणपती आहेत. दोन्ही बाजूला आपलंच आहे. आणि
चला तर आपला आता गणपती आपल्या घरी जायला तयार आहे. खूप दिवसांची उत्सुकता होती. वर्ष गणपती बाप्पाची वाट बघितली आणि आता आपण बाप्पाला पण घरी नेतोय. जाम भारी वाटते. कुठे झालं आपल्या घरी तर मित्रांनो तुम्हाला माझ्या मागं दिसतंय श्री आर्ट. तुम्ही नक्की कुठेच भेटा. जाम भारी गणपती आणि ज्या दिवशी आपण वाट बघतो त्या दिवसात मग वर्ष वाट बघितली आणि आता आपण शेवटी बाप्पाला आपल्या घरी घेऊन चालू. सारू पण खुश आहे ना बाप्पा कुठे झालो तर आम्ही आता आमच्या बाप्पाला घरी घेऊन चालू आमच्या रिक्षात. चला मी तुम्हाला घरी भेटतो. हां आता बाप्पा आहे कुठे बाप्पा. चला मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट घरी कारण आता गणपती पकडायला लागलं रिक्षा. आणि आपल्या बाप्पाला घरी आणलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे. तर मित्रांनो आपल्या चॅनल जो कोण नवीन आले असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा. नवी बाप्पा घरी बसले माझ्या चॅनल सपोर्ट पण करा थोडं. आणि मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आपण उलव्यावरून जाऊन आपल्या बाप्पाचा गणपती आणला जवळजवळ आणि 12 वर्षाला आपण तिथून सोमनाथ दादा जिथं आम्ही गणपती आणतो श्री आर्ट म्हणून उलव्या नोडला. आपले 8 वाजलेत आणि आता आपल्या बाप्पाचा सजवायचा आहे. तर आणि सजवलं मी उद्या बघा आमचा बाप्पा कसा दिसणार आहे. कारण ही आपल्या बाप्पाची मखर ऑलरेडी रेडी आहे लाईटवाली. बाप्पासाठी मी माझी लायटिंगवाली मखर आणलेली. तर मित्रांनो आता आपण आपला ब्लॉग खूप मोठा झालेला असेल कारण तुम्ही बघितलं असेल मामाच्या तर आपण गेलेलो. मामाचा वाजवला गणपती आला कारण मंत्रम यावर्षी मंत्रम आला ना गणपती बाप्पाला स्वागताला म्हणून यावर्षीचा वाजत जोरात होता. तर मित्रांनो मी थोडं जेवतो भूक लागली कारण आपण बाप्पाला कसं सजवतो पण बाप्पाना दाखवणार. बाप्पाने उद्याच बघा उद्याच्या ब्लॉग. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल वाजवायला घंटा वाजवायला विसरू नका.